जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद। अवॉर्ड है विनर, त्यांनी काम केलं आहे 15 वर्षामध्ये। तो बताना है जितेंद्र अवार्ड का यहाँ बहुत काम है। अवार्ड सब तुकारी तुकारी काय काम आहे यांनी, काय खाली पैसे पुरता काम तुझं काय? तर माझं म्हणणं ते असेल की त्यांनीच निवडून यावं ज्यांनी ही कामं केलेली आहेत। तो बहुत विकास हुआ है मुंब्रा के अंदर, जबकि अवार्ड साहब जब से आए तब से त्यांनी खूप काम केलंय कळवा खारेगाव साठी। काम कौन सा बताओ? जो नजीबुल्ला जो पास केला वही आया है। झालंय केलंय ना जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे। नमस्कार, मी रणजित इंगळे, तुम्ही पाहताय लोकमत आणि स्वागत आहे तुमचं लोकमतच्या लोकमत कुणाला या कार्यक्रमामध्ये। विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आपला प्रचार जोरदार करताना पाहायला मिळतंय। आता आपण आहोत ठाण्यातील कळवा मुंब्रा विधानसभामध्ये। कळवा मुंब्रा विधानसभेचा विचार केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात येते की कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये यंदा गुरु आणि शिष्याची लढाई असणार आहे। राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपले सामने असणार आहेत। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही आमने सामने असून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीबुल्ला हे रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे या गुरु शिष्याच्या लढाईमध्ये कळवेकरांचं मत कोणाला आहे, मुंब्रेकरांचं मत कोणाला आहे, जनतेचा कौल कोणाला आहे, म्हणजे लोकमत कोणाला आहे पाहणार आहोत। चला तर पाहूया लोकांचं मत काय आहे। चुनाव सामने है, कौन चुन के आएगा? जितेंद्र आव्हाड या नजीबुल्ला? जितेंद्र आव्हाड। क्यों चुन के आएंगे वो? 100% काम किया है ना, उसका काम बताता है। क्या पिछले 15 साल से वो यहाँ के एमएलए है, क्या क्या काम महत्वपूर्ण किया है? ये सब देख रहे हैं, मुंबई का रंग बदल दिया, उसका रंगत वही आएगा जीत। अभी उनके शिष्य कहने वाले नजीब मुल्ला खड़े हैं, क्या कहेंगे उसके बारे में? नजीब मुल्ला को यहाँ कौन जानता है, ज्यादा करके यहाँ पर उसके है। नजीब मुल्ला का क्या बोल नहीं सकते, फिर आगे क्या होता है। हाँ, लेकिन ये है कि उसको सपोर्ट ज्यादा है। किसको? अवार्ड को। बहुत विकास हुआ है मुंब्रा के अंदर, जबकि अवार्ड साहब जब से आए तब से बहुत सारा विकास हुआ है। हमारा एमएमएलए का रोड देख लो, मुंब्रा का रोड देख लो, मुंब्रा की गली कुचों का रोड देख लो। पहले एकदम भंगार था, कीचड़ घान घूप चलने फिरने ये सब चीज के वांदे थे। अभी जब से अवार्ड साहब आए तो जब से पूरा मुंब्रा ही सुधर गया। आज मुंब्रा ब्लैक लिस्ट में था, आज नहीं है, आज मुंब्रा ग्रीन लिस्ट में आ गया है। क्यों आया? अवार्ड साहब की मेहरबानी। तो हो सकता है तो ज्यादा से ज्यादा अवार्ड को ही मिलना चाहिए। अवार्ड साहब ही नजीब मुल्ला उनके शिष्य थे, वो सामने खड़े हैं। हाँ, तो अभी राजनीति है, कोई ना कोई तो खड़ा रहना ही है ना, ऐसा तो नहीं चलेगा। कोई भी गेम पठान भी खड़ा हुआ है, कोई भी गेम खेलते हैं तो सपोर्ट में एक तो सामने अपोजिट रहता है। तो बस इतना है, बैट में गुड लक होना चाहिए। अवार्ड साहब के लिए मैं बोलूंगा अवार्ड साहब ही जीत के आए। ये क्या लगता है कौन चुन के आना? मेरे हिसाब से तो भाई एक ही जान आना चाहिए जिसके पीछे सब परेशान है। MIM शोएब पठान, जो कि उसके पीछे अभी से नहीं पिछले 3 साल से उसको मानसिक त्रास दिया हुआ है। सब लगे हुए हैं, अभी सब अपने क्या कर सकते हैं उसके अंदर। काम हुआ है 15 साल में। देखो जितेंद्र आव्हाड का जो काम है अभी तक तो किसी का कुछ काम दिखा नहीं है। 15 साल में काम हुआ है। हाँ, और अभी भी अल्लाह करे तो उन्हीं को जिता अल्लाह ताला। बस मैं तो इतना ही कहूँगा कि उनको ही नजर काम आता है। नजीब मुल्ला उनके सामने खड़े हैं। हाँ, देखो अभी उनके हाथ में जो मेहनत करे जैसा उनको मिलेगा फल मिलेगा। आपको क्या लगता है कौन चुन के आना? नहीं, इसके लिए कुछ नहीं कर सकता था। तो मैं आपको बताया ना कि जितेंद्र आव्हाड का यहाँ बहुत काम है। अभी वो बस उनका है, उन्होंने जो की जितेंद्र आव्हाड ने जो भी किया है बहुत बढ़िया काम किया हुआ है। फिर उसके हाथ में जिसको जो उसे मेहनत करेगा उसको मिलेगा, और किसी बारे में कुछ नहीं कर सकता। मैं किसी बुराई नहीं कर रहा। नजीब मुल्ला येणार। गेल्या 15 वर्षात कामं नाही झाली? कामं खूप झाली, पण आता या जरा कॉन्ट्रोवर्सीमुळे थोडंसं गडबड आहे। जो अच्छा काम करे, जो अच्छा काम करे, जो जात पात पे ना जाए, जो जात का धर्म करेगा तो उसको मतलब क्या जात का धर्म कौन कर रहा है? क्या लगता है? बीजेपी वाले कर रहे हैं। रात दिन तो वही जात बने, हिंदू क्या मुसलमान। लगता है कौन चुन के आना मांगता है? आपको क्या लगता है? मेरे ख्याल से मैंने जो है आना चाहिए कांग्रेस को। कांग्रेस वाला मांगता है। फिर नजीबुल 15 साल में काम नहीं हुआ है। विकास तो खास नहीं हुआ है, और जितने वो लाने वाला नजीबुल्ला ही है। ऐसा और कौन को परेशानी है?
नजीबुल्ला ही आना चाहिए ये सब। काम कौन सा बताओ? जो नजीबुल्ला जो पास करा वही आया है। वो जो आवाम का जो काम करेगा ना वो आना चाहिए। और ज़्यादा के 98% का चांस है भाई, 40-60 का चांस है। 40-60 का चांस है। 40-60 के चांस है। 40% कौन जीतेगा? अभी ये एग्जैक्टली नहीं बता सकता मैं, लेकिन 40-60 के चांस है, आपको इतना बता देता आपको क्या लगता है कौन चुन के आना? जितेंद्र आवाड़, नजीबुल्ला? अपने को तो जितेंद्र आवाड़ की मांगता है क्या, वो आएगा, नजीबुल्ला भी आएगा, तो ऐसा कोई दिक्कत नहीं है। पिछले 15 साल में मुमरा में काम हुआ है क्या और क्या हुआ? नहीं, काम तो हुआ, बहुत कुछ काम हुआ। क्या काम करेगा उसने, ऐसा कि नहीं, नो डाउट काम किया, लेकिन क्या है अभी ये इलेक्शन है, सियासत है भाई। आज ही हारेंगे कल मिल जाएंगे, उसका कोई मतलब नहीं है ऐसा। नहीं, वो तो है, लेकिन कलवा मुमरा में किसका पलड़ा भारी है अभी ये नहीं बता सकता, नहीं बता सकता। कौन चुन के आना चाहिए और कौन नजीबुल्ला क्यों, वो क्यों चुन के आना चाहिए? काम करता है ना वो। मुमरा में क्या काम किया उन्होंने? मुमरा सबसे पहले मुमरा अवार्ड लाने वाला नजीबुल्ला है। जितेंद्र आवाड़ को मुमरा में लाने वाले नजीबुल्ला, ऐसा क्या बात है? हाँ, नजीबुल्ला ही है ना। अवार्ड को मुझे मुमरा दिखाना नजीबुल्ला साहब है। नहीं, अवार्ड को जानता कौन था? और क्या बोलू उसका? राजकारणाविषयी काय सांगू नाही शकत कोण येईल ते. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? सांगू नाही शकत, दोघांची पण पार्टी जड आहे तर कोण सांगू नाही शकत आहे का नाही. कारण त्यांनी पण तिकडून मुंबईवरून जोर लावलाय, नजीबुल्लाने इकडून जितेंद्र आव्हाड साहेबांनी जोर लावलेला आहे. पण सांगू नाही शकत आपण कोण येईल. काय वाटतं, नजीबुल्ला हे जितेंद्र आव्हाडचे शिष्य होते, आता एकमेकांसमोर उभे असणार आहे. आता हे राजकारणामध्ये चालूच असतं. आता शरद पवारचे ते पुतणे होते, त्यांनी नाही त्यांच्या विरुद्ध हे तसं चालूच असतं. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? सांगू नाही शकत, ते मी बोललो नाही हे राजकारण. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? ते नाही सांगू शकत. गेल्या 15 वर्षात कामं झालेत? कामं तर झालेले आहेत, पण जो योग्य उमेदवार त्यांनीच निवडून यावं आपल्या मते तरी. आव्हाड साहेब येणार, त्यांनी काम केलं आहे 15 वर्षामध्ये. लोक पॅन्ट काढून वरतीच चढत होते, आता पॅन्ट खाली करून येतात ते लोक. अशी माणसं पाहिजे आम्हाला, असा आमदार पाहिजे आम्हाला. गटाराचं काम केलं आहे, जे पाणी भरलं तर पाणी डॅमेज त्यांनी काढलं आहे, पूर्ण पाणीचं काम ते केलं आहे पूर्ण काम. आणि ब्रिज झाले, ओव्हरफ्लो झाले पुरे. लोक मेले होते खालती येऊन, वरतून ब्रिज बांधले आहे लोकांनी, साहेबांनी. नजीबुल्ला हे आव्हाडांचे शिष्य मानले जातात, आता दोघं एकमेकांसमोर उभे आहेत. गुरुचिलाचा त्यांचा प्रॉब्लेम आहे ते आपसामध्ये. पण येणार तो गुरु येणार ना, बाहेर येणार नाही, तो गुरुच येणार आहे बाहेर. चेला जो चेला असतो, गुरु असतो. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? गुरु नजीबुल्ला नाही तो आपला जितेंद्र आव्हाड येणार आहेत. काय महत्वाची कामं केलेत कळवा उमरात गेल्या 15 वर्षात? काय नाही, हे रोड बघा, हे रोडाचं काम बघा तुम्ही, रोडचं काम बघा, बाकी काय नाही. रिक्षा स्टँड बघा, हे मंदिर बघा, त्यांनी करून दिलेलं आपल्याला. अजून काय पाहिजे तुम्हाला कळव्यामध्ये? कळवेकरांच्या जनतेचं लोकमत हे कोणाला असणार आहे? जितेंद्र आव्हाडला. त्यांनी काम केलं आहे, ज्यांनी काम केलं तेच येणार आहे लोक. ज्यांनी काम केलं तेच येणार आहे. थँक्यू. तो आपला आमदार आहे, तो जिंदगीचा आमदार आहे तो, बाकी कोण नाही. तो एकमत तो आमदार तोच आहे, बॉस आहे तो आमच्या इथला जितेंद्र आव्हाड. काय वाटतं गेल्या 15 वर्षामध्ये कामं झाली? कारण की त्यांनी खूप काम केलंय कळवा खारेगावसाठी, सो तेच येतील आणि त्यांनीच यावं. सो लोकांना तर माझी विनंती आहे की त्यांना जे काम करतात त्यांना द्यावं. ते जे आता तुम्ही बघताय, जे काही खारेगाव पारसिक जे डेव्हलप झालं ते जितेंद्र आव्हाडजींमुळेच झालंय. हम लोग क्या बताएंगे, हम लोग इसका नाम लेके वीडियो अवार्ड साहब आपने क्या है, क्या अवार्ड साहब जीत जाएंगे. अवार्ड साहब तुकारी तुकारी आना चाहिए. आनी चाहिए. पिछले 15 साल में काम हुआ है? हुआ है हमारे हिसाब से जो हुआ है हमारे सामने. पहले मुमरा ऐसा नहीं था, हुआ है. अवार्ड साहब को आना चाहिए. पानी का लाइट का अवार्ड साहब ने किए यहाँ पे. पहला 90 में कुछ भी नहीं था भाई, यहाँ पे बहुत तकलीफ में थे हम लोग. पानी की तकलीफ थी, लाइट की तकलीफ थी. अवार्ड साहब आए, अब से हम लोग आराम है. रोड का मसला हो, पानी का मसला हो, लाइट का मसला हो, यहाँ पे रोड इतना खराब था. अवार्ड साहब के आने के बाद में मुमरा का जो भी है बहुत कुछ बदलेगा है. नाम दिख रहा है हमारी नजर के सामने, हमने जो देखे उसको बोल रहे हैं. अवार्ड साहब ही जीत के आना चाहिए. आम्हाला नजीबुल्ला पाहिजे. नजीबुल्ला हा, चांगला माणूस आहे तो, काम करणारा माणूस आहे. आज आव्हाड नेहमी लोक कंटाळलो सर्व. 15 वर्षात कामं नाही झाली. 15 वर्षात कामं झाली नाहीत ते गेल्या. काय काम आहे झाली? काय खाली कप्पेचे पुरता काम, तुझं काय
मला आता नवीन बदली करायचं, एकदा बदली झालाच पाहिजे, त्या मुंबऱ्यात सुधार होईल. आता मार्केटचे काय कंडिशन बघ, चालायला रस्ता नाही, इकडे गाडी दोन चार चार पाहिजे गाडी लावून घेतल्या, काय आहे का माणसाला थोडं सगळं. कोण निवडून येईल? निवडून कोण येईल? नशीब मुलगा चांगला माणूस आहे, यंग माणूस आहे, काम करणार. आता का ते हवा लई दिवस झाले, एकदम जुना माणूस झाला. आता घडी आहे, घडी साथ देणार आहे माणूस. प्रत्येक माणसाच्या हातात घडी असते, घडी सगळ्यांना साथ देते, घडी विकास करणार. प्रत्येक कामाला घडी कामाला येते, घडी 24 तास आपल्या जवळ राहणार, आपला ऐकणार. 15 वर्षापासून जितेंद्र आव्हाड इथले आमदार, तुला माहितीच असेल. तर काय कामं महत्त्वाचे झाले, तुला काय वाटतं की आणि कोण निवडून यायला पाहिजे? महत्वाची कामं म्हणजे म्हणू शकाल की आता स्टेशन आपण बघू शकतो, जो स्टेशनचा परिसर आहे तो पहिल्यापेक्षा आता बऱ्यापैकी चांगला त्यांनी डेव्हलप केलेला आहे असं म्हणू शकतो. शिवाय जो नवीन ब्रिज आपण बांधलेला आहे कळव्याचा वगैरे, किंवा जे नक्षत्रवन म्हणा, किंवा अजून पण जे काही छोटे मोठे काम आहेत आणि बरेच मोठे प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी हाती घेतलेले आहेत. तर माझं म्हणणं ते असेल की त्यांनीच निवडून यावं ज्यांनी ही कामं केलेली आहेत. आवाज साहब टुटाली क्यों? 15 साल से आवाज साहब पिछले, उन्होंने मुमरा का विकास जो है बदल चुके हैं. पहले होकलो लोग तो जगह नहीं थे, अब ये बार होकलो लोग तो जो है जगह दे दिए. बहुत काम हुआ है पिछले 15-16 साल से. दोन्ही बाजूला स्ट्रॉंगच दिसतंय. कारण जितेंद्र आव्हाड साहेब तर आपला खूप वेळापासून आहे इथं. नजीब मुल्ला आता सेपरेट झाल्यानंतर आता महाराष्ट्र पॉलिटिक्स खूप इंटरेस्टिंग झाली आहे. आता बोलता येत नाही, सांगता येत नाही, आता पब्लिकवरती. कळवा मुंब्रा विधानसभेतील जनतेशी संवाद साधल्यानंतर अनेक नागरिकांनी असं सांगितलं की गेल्या 15 वर्षामध्ये विकास झालेला आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाड हेच निवडून येतील असं काही नागरिकांनी सांगितलेलं आहे. तर काही नागरिकांनी नजीब मुल्ला निवडून येतील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र समोर येईल हे पाहणं जरी महत्वाचं असलं तरी आता सध्या तरी जितेंद्र आव्हाड यांचं पारडं जड असल्याचं चित्र कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.